घरात जर कोणी मेलं तर त्याला धरायला 4-4 जण जाते, पण दुसऱ्याच्या घरी जायचं म्हणलं तो मोठा ज्ञानाचा उपदेश घेऊन जातो. अरे काय व्यक्त शोक करता, रडू नका, आता जाऊ द्या, झालं गेलं, आता खा प्या, असं मोठं ते बोलण्याची पद्धत असते. आणि सांत्वन करणारे माणसं तिथं येऊ लागले, सांत्वन करणारे. आणि सांत्वन करायला कोणीतरी आलं आणि कोणीतरी धरणारा भेटलं आणि त्या रडणाराला काय कमाल आहे, काय त्याला चीव येतो काही कळत नाही. त्या बायाला तर कुठून ट्रेनिंग घेतली त्यांनी बिचारीनी, काय नाही. तुमच्यावर टीका म्हणून नाही, तुम्ही रडत जा गड्या, रडू कोणाला बी येतंय. ऐका ना, रडू कोणाला येते. अहो माझ्या ज्ञानोबारांनी समाधी घेतली तर जगाचा मालक ढसा ढसा रडला. हो धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. ज्ञानोबा समाधीला बसले तर जगाचा मालक रडला. निवृत्ती परायण असणारे निवृत्तीनाथ रडले. रडू कोणाला येत नाही, रडू सगळ्याला येत असतं. पण ते मध्ये मध्ये तुम्ही जे मध्ये मध्ये ध्रुपद धरताना ते काय पटत नाही गड्या. बघा ना तुम्ही, अण्णा इथली अण्णा नाही बरं. आणि बघा ना डोळे उघडून पाहणं. मी म्हणलं त्यांनी डोळे उघडल्यावर खरंच जागेवर थांबशील का. बघा ना तुमची लेक आली ना अण्णा, तिला 2 शब्द बोला ना. आणि जवळ बोलत होतं म्हातारं तवर म्हणायचं का बा तुम्हाला काही कळत नाही. जवळ बोलता येत होत त्याला तवर. हो आणि ते अंगावर पाणी टाकले की मा तुम्हाला पोळायला का. ते म्हातारं मनातल्या मनात म्हणत असं, आप्पा जवळ पोळत होतं तवर मला गरम पाणी दिलं नाही तुम्ही. नळाखाली आंघोळ करायचं मी हापशा आला आणि आता मध्ये तुम्हाला पोळायलंय का. मोठं विचित्र काम आहे त्या रडणारच.